आधुनिक विद्वानांची अशी एक समजूत असते की भारताचा नाश आमच्या या अध्यात्मानं भक्तीनं केला, या निवृत्तीवादानं केला, असं अजिबात नाही. तुम्ही इतिहास पाहिलात, सामाजिक परिस्थिती तपासलीत तर असं दिसेल की कुठल्याही अध्यात्माच्या विचारांनी भारतीय समाजाचा घात केलेला नाही. मला कधीकधी आश्चर्य वाटतं की आमच्या इतिहासकार राजवाड्यांसारख्या प्रचंड बुद्धीच्या माणसानंसुद्धा ह्या टाळकुट्या संतांनी आमचा पुरुषार्थ मारला असे उद्गार काढले. नंतर त्याने आपले विचार सुधारले ती गोष्ट सोडून द्या. पण एखादी न्यायमूर्ती रांडेसारखी विज्ञान विभूती निघाली की जिने संतांच्या शब्दाशब्दातून महाराष्ट्रीय माणसाला जी प्रेरणा मिळाली, ज्ञानेश्वरांच्या काळात, एकनाथांच्या काळात, शिवछत्रपतींच्या काळात आणि नंतरच्याही काळात त्यांचं त्यांनी जे दर्शन घडवलं आणि मग प्रतिपादन केलं, महाराष्ट्र तरला तो संतांच्यामुळं, बुडला तो इतर कारणामुळे बुडाला. अध्यात्मशास्त्र कोणाला बुडवत नाही, बुडवतं ते विधिनिषेधाचं जंजाळ. एक लक्षात घ्या, ज्ञानेश्वरांनी सुद्धा विधिनिषेधाचा, कर्मकांडांचा निषेधच केला आहे. व्रत केली पाहिजेत का, नियम पाळले पाहिजेत का, तीर्थयात्रा केली पाहिजे का, फुलं वाहिली पाहिजेत का, हे ज्ञानेश्वरांना मंजूर नव्हतं. अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, मानवतावादावर पूर्ण श्रद्धा असलेले विज्ञानवंत, बुद्धिवादी, बुद्धिप्रामाण्यवादी असेच ज्ञानेश्वर आहेत. कुठेही अंधश्रद्धेचे स्पर्श त्यांच्या मनाला होत नाहीत. जी फुलं तुम्ही वाहणार, जो दीप तुम्ही लावणार, त्यात तुमचं काय आहे असा त्यांचा प्रश्न आहे. आणि हे खरंच आहे. अहो, तो दीप पेटणार, माझं काय त्यात? माझं काहीच नाही. आपलं नाही ते देवाला देऊन तुम्ही मोकळे, हे चुकीचं आहे. मग देवाला द्यायचं असेल ते तुमचं स्वतःचं द्या, हा त्याचा अर्थ आहे. तुमची कृती द्या, तुमचं मन द्या, तुमचा सद्भाव द्या, हा त्याचा अर्थ आहे. तुमचं प्रेम द्या. जगातल्या वस्तू देवानंच निर्माण केलेल्या त्या तोडून आणायच्या आणि देवाच्या माथ्यावर वाहायच्या. तुकारामाचा एक प्रसिद्ध अभंगच आहे, मी कुठला दीप, कुठला धूप, कुठला नैवेद्य देऊ तुला. अरे, हे कोणी निर्माण केलं? हे ज्याने निर्माण केलं त्यालाच देणारा मी कोण? म्हणूनच मी काही देऊ शकत नाही. मी मलाच उचलतो आणि तुला अर्पण करतो. अध्यात्मशास्त्रातील ही उच्च कल्पना लक्षात घेतली की पूजेचे अर्थ बदलतात, देवांचे अर्थ बदलतात, मूर्तीचे अर्थ बदलतात. ज्ञानेश्वरीमध्ये सकाम मूर्तीपूजेविरुद्ध कडाडून निषेध आहे. 9व्या अध्यायामध्ये मानुषीम तनमाश्रिता या गीतेतल्या पदावलीचा अर्थ लावताना देवाची स्थापना करण्यापासून त्याला बुडवण्यापर्यंत आपण जे सगळे रंग ढंग करतो त्याचं उपरोधात्मक वर्णन आहे. मला नाव नसतं पण नावं ठेवतात. मला दोन्ही हात नसतात तर 4 काय 8 काय पाहिजे तेवढे हात लावतात. मला पाय नाहीत, पाय देतात. मला रंग नाही, रंग लावतात. सगळं तपशीलवार वर्णन केलेलं आहे. मला जन्म नसतो, मला जन्माला घालतात. वास्तविक मी संपत नाही, परंतु मला कुठेतरी नेऊन बुडवतात. मूर्ख लोक मी मनुष्यच आहे असं मानून माझी पूजा करतात. सगुण भक्तीला ज्ञानेश्वरीत वेगळा अर्थ आहे, पण अशी मूलभूत कल्पना ज्ञानेश्वरांची असल्यामुळे कुठेही अंधश्रद्धेला ज्ञानेश्वरांनी वाव ठेवलेला नाही. ज्ञानमार्गानं जावं म्हणजे शंकराचार्यांचा मार्ग. जीवन हे बांधणारे आहे, विषयोपभोग बांधणारे आहेत, इंद्रिये बांधणारी आहेत, कर्म केले की त्याची फळं बांधणारी. पळूनच जावं, संन्यास घ्यावा, काही करायचं नाही, या जीवनाकडे पाठ फिरवायची आणि त्या फक्त एका अमृतत्वाच्या दृष्टीनेच मोहरा फिरवून बसायचं. जे देहाला प्राप्त आहे तेवढेच व्यवहार फक्त होतील, बाकी काही राहणार नाही. ही अवस्था अवघड आहे. ज्ञानेश्वर म्हणाले, काही गरज नाही याची. मीमांसकाने सांगितलं, कर्ममार्गाने जाता येतं. कर्ममार्गाने म्हणजे आपल्या नियमाप्रमाणे कर्माच्या फळामध्ये मनुष्य गुंततो, आसक्ती त्यात गुंतते. मी कर्म करणारा असं तो मानतो. मीच अहंकार, मला हवं ही आसक्ती, याच्यात तो गुंतला की कर्माचं फळ त्याला बाधतं आणि तो जीव एकदा यात बांधला गेला की मुक्त कधीच होत नाही. म्हणून मीमांसक म्हणतात, निषिद्ध कर्म टाळा. ज्ञानेश्वरही तसं सांगतात. जे निषिद्ध असतं ते वाईट असतं. चोरीमारी, अनिती वगैरे हे टाकूनच द्यायचं. नीतीमध्ये हे गृहीत धरलेलं. ज्ञानेश्वर हे सांगणार नाहीत खोटं बोलू नका, हे काय सांगायचं असतं, हे गृहीतच धरलेलं असतं. नीतीचा तो स्वभावधर्मच असल्यामुळे सांगावंच लागत नाही. निषिद्ध कर्म टाळावीत ही पूर्वीपासूनची शिकवण आहे. मग आली काम्यकर्मे.
इच्छा धरून आपण काही कामे करतो त्याचं अत्यंत सुंदर वर्णन 9व्या अध्यायामध्ये आहे. दीक्षित म्हणजे यज्ञ करून त्याच्या आधारे स्वर्गप्राप्ती करणारे, काम्यकर्म करून स्वर्गाची इच्छा करणारे, अशांचं वर्णन केलेलं आहे. हे ज्ञानेश्वरांना नामंजूर आहे. काम्यकर्माने पुन्हा तो बांधला जातो. मग मीमांसक असे म्हणतात की सकाम कर्माने मनुष्य बांधला जातो, म्हणून ही कर्मे टाळावीत आणि विहित कर्मे ती त्याच्या दृष्टीने फळमोचक म्हणजे त्याची फळे माणसाला बांधत नाहीत, म्हणून मुक्तपणे करावीत. म्हणजे मनुष्य आपोआपच मुक्त होतो अशी मीमांसकांची कल्पना आहे. ज्ञानेश्वरांनी सत्यांश घेतला आणि नव्या कर्मदृष्टीची भर घातली. त्या आत्मतत्वापर्यंत योगमार्गाने जाता येतं. योगमार्ग म्हणजे योगश्चित्तवृत्ती निरोधा, यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी अशा अष्टांग योगाचं वर्णन भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आमच्या पातंजल मुनीपासून जे आलेलं आहे ते इतकं सूक्ष्म आहे की ते खरं सामान्य माणसाच्या आटोक्याच्या पलीकडचं आहे. पण ते सत्यशास्त्र आहे. आजही त्याचा अनुभव घेणारे लोक आहेत. त्या योगमार्गाने बाहेर जाणारी इंद्रिय आत ओढून घेऊन समाधी साधता येते. मीमांसकांच्या कर्ममार्गाने कर्माच्या आधाराने बाहेरची सगळी कर्मे करत करत मुक्त व्हायचं हे सगळ्यात सोपं. पक्षी जसा एकदम झेप मारून फळावर जातो तसा मार्ग योगमार्ग. एकदम समाधी लावली की त्या वस्तुतत्वाचं ब्रह्माचं दर्शन घडतं. त्याचं तपशीलवार सूक्ष्म असं प्रत्ययकारी वर्णन आपल्या पातंजल योगशास्त्रामध्ये आहे. त्याच्यावर एक सुंदर ग्रंथ मराठीमध्ये कोल्हटकर शास्त्र्यांनी लिहिलेला आहे. पातंजल योगशास्त्र उर्फ भारतीय मानसशास्त्र. ज्याला जिज्ञासा असेल त्याने तो अवश्य वाचावा. ज्ञानेश्वर त्याला फारसे महत्त्व देत नाहीत. स्वतः योगी असूनही अष्टांग योगाची पूर्ण सिद्धी ज्ञानेश्वरांना प्राप्त असूनसुद्धा सामान्य माणसाच्या तो कुवतीपलीकडचा असल्यामुळे ते त्याला पंथराज म्हणतात. पण तुम्ही आचरणात आणा असं म्हणत नाहीत. त्याच्या आधाराने सगळ्या इंद्रियांचा विषयांचा अवरोध करून त्या अंतिम आत्मतत्वामध्ये स्वतःच्याच मनामध्ये तल्लीन व्हावं लागतं. विवेकानंदांनी आपल्या राजयोग या पुस्तकामध्ये एक असा अनुभव सांगितला की मन या सगळ्या व्यवहारामध्ये गुंतलेलं असतं. त्यावेळी त्याची शक्ती कमी होते. त्याच्यातून काढून फक्त स्वरूपालाच पाहतं त्यावेळी जी अवस्था होते ते चित्तवृत्ती निरोधाची अवस्था. अर्थ अनुभवा वाचून समजायला अवघड आहे. हे नुसतं आपण शब्दाने सांगायचं. प्रत्यक्ष अनुभूती हा अनुभूतीचाच विषय असल्यामुळे हा बाह्य शब्द व्यवहार ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यांचा खेळ आहे. ते डोळे फक्त शोभेचे, त्यांना दिसत मात्र काही नाही. आमचंही शब्दज्ञान असंच आहे, माझं स्वतःचंही. प्रपंचाचं ज्ञान ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणेच मोराच्या पिसाऱ्यावरच्या शोभेच्या डोळ्यांसारखं आहे. दिसत काही नाही, पण आपण गर्जना मात्र मोठमोठ्या करतो. अपरोक्षानुभूती म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती आणि शाब्दिक ज्ञान यातील फरक लक्षात घेऊनच या विषयाकडे जावं लागतं. पातंजल योग इंद्रियातून बाहेर पडून चित्तवृत्ती निरोधामध्ये आहे. पण तेथेही ईश्वर हा साधन असतो. ईश्वराचे ध्यान मनामध्ये लावून त्या आत्मतत्वामध्ये विलीन होण्यासाठी ईश्वर येथे नाममात्र आहे त्याचाही अर्थ ज्ञानेश्वरांनी बदलला. ज्ञानेश्वरांनी अशी अपूर्व देणगी मराठीलाच नव्हे एकंदर विश्वातील जीवमात्राला दिली. ज्ञानेश्वरांच्या दृष्टीने जीवन रडकं नाही, ते आनंदमय आहे. आनंदाचे आवारू घालू जगा अशीच त्यांची प्रतिज्ञा आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक अशी त्यांची आकांक्षा आहे.